नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही घेऊन आलोय दृष्ट लागू नये. हो, आपल्या घराला कोणाचीही दृष्ट लागू नये किंवा नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या घराला दूर ठेवावं ह्यासाठी काही वेगळ्या स्पेसिफिक डिझाईन्स घराची शोभा वाढवणारी, सकारात्मक ऊर्जा आणणारी आणि सौंदर्य बहाल करणारी अशी एकमेव कला जी आपण आपल्या दारासमोर प्रस्तुत करू शकतो आणि ती म्हणजे रांगोळी. रेडी टू यूज रांगोळी हे आधुनिक शास्त्र अगदी आपल्या बालपणापासून चालत येणारं शास्त्र आणि रांगोळीचं महत्त्व जपणारं अशी एक नवीन कला आहे. आणि हीच कला मला आणि आमच्या टीमला आमच्या रांगोळीच्या व्हिडिओमार्फत जगभर पसरवायची आहे. आता आपल्या घराला दृष्ट लागू नये किंवा नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवतात यावं याकरता बरेच जण दारामध्ये स्वस्तिक, ओम आणि असे बरेच यंत्र असे रांगोळीच्या मार्फत काढत असतात. कोलम, संस्कार भारती, अगदी टिपक्यांची रांगोळी अशा बऱ्याच प्रकारच्या रांगोळ्या आहेत ज्या आपण आपल्या दारापुढे, घरापुढे आणि देवारापुढे काढत असतो. आज आम्ही घेऊन आलोय काहीशी अशा प्रकारची रांगोळी. अशी रेडी टू यूज रांगोळी तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही बनवून ठेवू शकता. आणि हो, तुम्हाला माहिती आहे, मी नेहमीच माझ्या मैत्रिणींना हे सांगत असते की आजकाल भरपूर फिजिकल कामं नसली तरी बाकी अशी भरपूर कामं आहेत ज्या कामामध्ये घरची स्त्री बिझी असते. आणि म्हणूनच अशा मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढत बसायला तासन तास आपल्याकडे एवढा वेळ नसतो. आणि म्हणूनच आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण अशी एखादी रेडी टू यूज रांगोळी बनवून ठेवू शकतो आणि सजवू शकतो. चला तर मग सुरू करूया. रेडीमेड दृष्ट न लागण्यासाठी रेडी टू यूज रांगोळी. इथे मी A3ची प्रिंटआउट घेतली आणि त्यावर OHP शीट घेतली आहे 175 मायक्रॉनची. आता हा मधला पोर्शन मी ड्रॉ करणार नाही आहे कारण ह्यावरच आपल्याला रांगोळी टाकायची आहे. म्हणूनच मी ह्या बाजूच्या लाईन्स ड्रॉ करून घेत आहे. ट्रेस करून घ्यायची आहे तुम्हाला ही डिझाईन परमनंट मार्करने. बऱ्याच मैत्रिणींना बरेच प्रश्न आहेत. रेडीमेड रांगोळीमध्ये बऱ्याच गोष्टींची अजूनही थोडीशी भीती आहे माझ्या मैत्रिणीच्या मनात. म्हणजे जेवढे पण लोक आहेत, अगदी माझ्या सासूबाईपासून माझ्या मम्मीपर्यंत त्यांनाही अशा रांगोळ्या बघायला तर आवडत आहेत पण करण्यासाठी त्यांना थोड्याशा किचकट वाटत आहेत. पण घाबरू नका, तुमच्यासाठीच हे सोप्या पद्धतीने कसं करता येईल हे मी इथे दाखवते आहे. आता इथे पहा, OHP शीटवर एकदा ट्रेस करून घेतल्यावर मी पेन्सिलने काहीशे थोड्याशा अंतरावर असं मार्क करून घेत आहे. आता हे का करते? कारण त्यावर आपण कट करून घेऊ शकतो. मी आधी का कट करून घेत आहे तर त्यामागेही कारण आहे. जेव्हा आपण आधी कट करून घ्याल तेव्हा तुम्ही काम करायला तुम्हाला सोपं जाईल. तुमची डिझाईन तुम्हाला तुमच्या डिझाईनपुरतीच तुम्हाला काम करता येईल. जेव्हा आपण खूप मोठ्या डिझाईन्स म्हणजे करायला घेतो आणि त्यामध्ये खूप मोठी OHP शीटची जे एक्स्ट्रा असेल तर तुम्हाला फेविकॉल लावताना, रांगोळी टाकताना, बऱ्याच गोष्टी करताना थोडीशी अडचण येईल. आणि म्हणूनच स्पेसिफिक डिझाईन कट करून घेतलात आणि त्यावर काम करायला सुरुवात केलात तर तुमचं काम लवकर होईल असं मला वाटतं. आता जेव्हा प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात, तुम्हाला तुमच्या कामामधून नक्कीच अनुभव येईल. कोणतं काम किती पद्धतीने कसं लवकर करता येईल ह्याची तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आता इथे पहा ना, मी काय केलं आहे, OHP शीटवर OHP शीट ठेवून म्हणजे उरलेली जी OHP शीट मी जी कट करून घेतली होती तीच मी इथे दाब देण्यासाठी वापरत आहे. आतापर्यंत मी काय करत होती तर न्यूजपेपर वापरत होते, पण आता मी काय वापरते, OHP शीटच वापरली आहे दाब देण्यासाठी. स्टेप काय आहे, 50-50% तुम्हाला पाणी आणि फेविकॉल मिक्स करायचं आहे. फॅब्रिक ग्लू हेही ऑप्शन तुमच्यासाठी आहे, पण फेविकॉलने मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीने रांगोळी स्टिक होते आणि म्हणूनच मी ते फेविकॉलचा वापर केला आहे. 50-50 प्रमाण म्हणजेच समप्रमाणात पाणी आणि फेविकॉल आपण घ्यायचं, त्याला व्यवस्थित मिक्स करायचं, त्यावर रांगोळी टाकायची. अशा पद्धतीच्या OHP शीटने किंवा न्यूजपेपरने त्याला दाब देऊन
बाकीची उरलेली रांगोळी झटकून बाहेर काढायची. आता तुम्ही इथे पाहू शकता की मी 3 वेगवेगळ्या लेअरसाठी 3 वेगवेगळे कलर वापरले आहेत. मोरपंखी, लाईट पिंक आणि लाईट ग्रीन अशा प्रकारच्या डिझाईन म्हणजे रंगसंगतीने मी माझी इथे डिझाईन कंप्लीट केली आहे. 15 मिनटं तुम्ही त्याला सुकून द्या. 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही दुसरं लेअरचं काम सुरू करा. दुसऱ्या लेअरचं काम करत असताना फेविकॉल लावताना फार खबरदारी घ्यायची आहे की जेणेकरून कोणतीही डिझाईन मिस होणार नाही, मिसमॅच होणार नाही किंवा मिक्सअप होणार नाही किंवा पुसलीच जाणार नाही, असं काही नाही होणार. त्यामुळे अगदी हलक्या हाताने तुम्हाला दुसऱ्यांदा फेविकॉल लावायचं आहे, ज्यामुळे तुमचं फेविकॉलही लागला जाईल आणि पहिल्या लेअरची रांगोळी उखडलीसुद्धा जाणार नाही. आता ज्या पद्धतीने आपण पहिला लेअर मारला त्याच पद्धतीने आपण दुसराही लेअर मारून फिनिश करणार आहोत. आता त्याच्यानंतर अजून 15 मिनटाने सुकवायला ठेवली आहे आणि नंतर मी सुरू करते आहे त्या रांगोळीची बॉर्डर कशी द्यायची. आम्हाला तर बॉर्डर जमतच नाही. जर तुम्हाला बॉर्डर जमत असेल तर तुम्हाला ही रांगोळी थोडी काढणं अवघड असेल, कारण बॉर्डर करता येणं त्याला ॲक्रेलिक कलरने कलरिंग करणं फार महत्त्वाचं आहे, ज्यामुळे ह्याला पूर्ण रांगोळीचा असा एक लुक येऊन जातो. आता ह्या डिझाईनला मी स्पेसिफिक असं दुष्ट न लागू नये किंवा दृष्ट न लागावी म्हणजे ही डिझाईन जर ठेवला तर दृष्ट लागणार नाही असं बेसिकली असं काही नसतं. पण आपल्या दारासमोर आपल्या घरासमोर काही सकारात्मक ऊर्जा देणारी जर कला आपण ठेवली किंवा असेल तर शक्यता निगेटिव्ह विचारांची, नकारात्मक ऊर्जेची फार कमी असेल. आणि म्हणूनच मला असं वाटतं की रांगोळी ही प्रत्येक घराघरामध्ये पोचलेली आणि आत्ता वापरात येणारी कला आहे. पण हळूहळू लोक ह्याचा वापर करणं कमी करत आहेत. पण रेडीमेड रांगोळी हा त्याचा एक उत्तम पर्याय असू शकतो. आतापर्यंत जवळपास माझ्याकडेच 50-60 रांगोळींचा साठा झाला आहे, जो मी वारंवार वापरू शकते. अगदी आमच्या बऱ्याच दुसऱ्या ठिकाणी आम्ही वापरायला दिल्या आहेत. माझ्या मित्रमैत्रिणींना ॲज अ गिफ्ट म्हणून मी अशा काही गोष्टी बनवून देते की जेणेकरून त्यांनाही त्यांच्या घरात अशी रेडीमेड रांगोळी वापरता येईल. आता इथे पहा, डिझाईन एकदा पूर्णपणे सुकली की आपण त्यावर ॲक्रेलिक व्हाईट कलरने बॉर्डर करून घेणार आहोत. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही डिझाईन कशी वाटली आणि दृष्ट न लागण्यासाठी काढता येणारी असे स्पेसिफिक रांगोळी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच भन्नाट आणि अप्रतिम आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग करत राहा आणि रांगोळी जरूर बनवत राहा, कारण केल्याने होता आहे रे, आधी केलेचे पाहिजे. धन्यवाद.